रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी अशा एका व्यक्तीला आपल्या भेटीकरता घेऊन येणार आहे, रादर आलेलो आहे, की बहुतेकांना या व्यक्तीची ओळख केव्हाच पटलेली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मनुष्य एक विशिष्ट गोष्ट करायची ठरवतो आणि नंतर त्याचं आयुष्य अगदी वेगळ्याच वाटेने प्रवास करायला सुरुवात करतं. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला या भेटणार आहोत की ज्यांनी एका विशिष्ट ध्येयाने एक विशिष्ट गोष्ट पूर्ण केली आणि त्यानंतर त्यालाच अनुसरून एकदम वेगळ्याच एका क्षेत्रामध्ये तो प्रवेश करता झाला. जिथे गेला तिथे त्यांनी फक्त यश आणि यश कमावलं. पण हे यश कमावताना त्याला काय काय सहन करावं लागलं असेल, काय काय अनुभव आले असतील, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. कारण ही व्यक्ती खूप मोठी आहे आणि खूप साधी आहे. या व्यक्तीबद्दल बोलण्यापूर्वी आपण पाहूया या व्यक्तीची एक चित्रझलक. पहा. नाटककार, चित्रपट पटकथा, संवाद लेखक, कथा कादंबरीकार आणि अभिनेते तसंच चित्रपट दिग्दर्शक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अभिराम भडकमकर. विविध एकांकिका स्पर्धांमधून पारितोषिकं पटकावत अभिरामनं वाणिज्य शाखेतून पदवी मिळवल्यानंतर वाट धरली तिथे दिल्लीची. उत्तम अभिनयाचा मापदंड समजल्या जाणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवताना त्यांची लेखन शैलीही अधिकाधिक समृद्ध होत गेली. त्यांना देवकी या चित्रपटाच्या संवाद आणि पटकथेसाठी महाराष्ट्र शासनाकडून गौरवण्यात आलं. तर बालगंधर्वसारखी अभिजात कलाकृती, आई, खबरदार यासारख्या चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं. अभिरामच्या चतुरस्र लेखणीतून वेगवेगळे विषय उलगडणारी देहभान, सुखाशी भांडतो आम्ही, हसत खेळत, पाहुणा अशी सरस नाटकं लिहिली गेली. ज्याचा त्याचा प्रश्न हे मराठी आणि हिंदी रंगभूमीवरही गाजलं. मराठीबरोबर हिंदी, कन्नड, गुजराती रंगभूमीसाठी त्यांनी काम केलं. लेखन, अभिनय आणि दिग्दर्शनामध्ये अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित या चतुरस्र व्यक्तिमत्वाची ही दुसरी बाजू. मित्रांनो, स्वागत करूया अभिराम भडकमकर यांचं. अभिराम, स्वागत. दुसरी बाजू या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. अभिराम, या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी माहिती देतो. अतिशय मोकळेपणाने मला तुझ्याकडून तुझ्या बालपणापासून तुझ्या आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत तू जी प्रगती करत गेलेला आहेस त्याच्यामध्ये आलेली सगळी संकट, सुखाचे, आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, धडपड, ह्या सगळ्याबद्दल माहिती पाहिजे आहे. एरवी तुला किती चित्रपट मिळाले, किती नाटकं लिहिलीस, हे वरवरचे प्रश्न झाले. पण हे सगळं करताना तुला काय काय करावं लागलं, अभ्यास काय करावा लागला, या संबंधीची ही मुलाखत आहे. इथे बसायचंस तू. थँक्यू. आपण शक्यतो मी कमी बोलणार आहे, तू भरपूर बोलायचंस. नक्की. कारण ते खूप ऐकण्यासारखं आहे आणि तुझं लेखन मला माहिती आहे. म्हणून तर आपण सुरुवात करूया. तुझा जन्म
कुठे झाला आणि घरचं वातावरण, शिक्षण, घरचे संस्कार आणि मग तुझं कॉलेजचं शिक्षण इथपर्यंत पूर्ण कर. माझा जन्म झाला अकोल्याला. म्हणजे माझी आई अमरावतीची आणि माझा आजोळ गोंदिया वगैरे असं. पण मी त्या भागामध्ये फारसा कधी राहिलो नाही. बरं. कारण वडिलांच्या बदल्या होत गेल्या आणि आम्ही कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरला सेटल झालो. वडील माझे शुगर फॅक्टरीचे स्पेशल ऑडिटर म्हणून काम करायचे, गव्हर्नमेंट सर्वंट आणि अशा याच्यामध्ये. पण कोल्हापूरला आल्यानंतर झालं असं की त्यांच्या बदल्या आजूबाजूच्या गावांमध्ये झाल्या, मिरज, सांगली वगैरे. त्यामुळे बेस कोल्हापूर राहिला आणि मला कोल्हापूरला खूप वर्ष राहता आलं. किंवा माझं जवळजवळ 12वीपर्यंतचं सगळं शिक्षण कोल्हापूरला झालं. बरं. कोल्हापूरला जेव्हा आम्ही राहायला आलो त्यावेळेला खरं तर सगळं वातावरण नवीन होतं, की नवीन गाव, नवीन सगळं शहर वगैरे. आणि माझ्या घरचं वातावरण थोडंसं असं होतं की नाटक, सिनेमा वगैरे या क्षेत्राशी खरं तर कोणाचा काही संबंध नव्हता. पण माझ्या आईला वाचनाची भयंकर आवड होती. माझ्या लहानपणी माझ्या आजूबाजूला जशी खेळणी असायची तशी पुस्तकं असायची आणि ती खूप वेगवेगळं वाचायची. म्हणजे आजही तिचं वय 87 वर्षाचं आहे, पण अजूनही ती वाचन तिचं व्यवस्थित आहे. अजूनही ती वाचत असते. नवीन नवीन पुस्तकं तिला आणून द्यावी लागतात. आणि म्हणजे हिंदी पण ती खूप वाचायची आणि मराठी पण खूप वाचायची. त्यामुळे मला एकीकडे खांडेकर असतील किंवा मराठीतले माडगुळकर असतील अशा या पद्धतीचे लेखक मला जसे ओळखीचे झाले, त्याप्रमाणे घरामध्ये हरिशंकर परसाई असायचे, प्रेमचंद असायचे, मैथिली शरण गुप्त असायचे. त्यामुळे लहानपणापासून साहित्य आणि याच्याशी माझा खूप जवळून संबंध आला. आणि नेमका ज्या शाळेमध्ये मी प्रवेश घेतला ती शाळा होती आंतरभारती विद्यालय कोल्हापूरची. म्हणजे आता वि. स. खांडेकर प्रशाला असं तिचं नाव आहे. आणि ती शाळा राष्ट्रसेवा दलाची. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये कला आणि कलापथक या गोष्टींना इतकं महत्त्व होतं. आणि म्हणजे त्यावेळेला खरं तर कळायचं नाही, पण यदुनाथ थत्ते शाळेमध्ये यायचे, SM जोशी शाळेमध्ये यायचे. आणि मग आमचा पुढारी पाहिजे नावाचा एक वर्ग कायम परमनंट असा बसवलेला होता आमच्या सरांनी. कुणी आलं की त्यांच्यासमोर तो आम्ही सादर करायचो. तर त्यातल्या सगळ्या भूमिका आम्हाला पाठ असायच्या. आज हा आला तर तो कर, तो नाही आला तर त्याच्याऐवजी ते काम कर. तर त्या काळामध्ये एक महत्त्वाचं आमच्या शाळेमध्ये अशी गोष्ट होती की पुस्तकांच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे आणि त्याच्या पलीकडे एक जगणं आहे. या गोष्टी शाळेमध्ये, या गोष्टीचा संस्कार किंवा या गोष्टी मनावरती रुजल्या होत्या की तुम्ही वाचता, तुम्ही लिहिता किंवा म्हणजे त्यावेळेला आमच्या शाळेमधले अनेक शिक्षक सामाजिक कामामध्ये होते, सामाजिक आंदोलनांमध्ये असायचे. तर या पद्धतीचं एक वेगळं जे जगणं आहे ना, त्या जगण्याची ओळखसुद्धा लहानपणापासूनच झाली आणि त्याचं एक महत्त्व मनावरती बिंबत राहिलं. तेव्हा कधी असं वाटलं नव्हतं मी लिखाणाकडे वळेन किंवा मी कलाक्षेत्राकडे वळेन, पण या गोष्टीची एक प्रचंड आवड किंवा प्रचंड मजा त्यावेळेला यायची. म्हणजे असे लाईट्स अंगावर पडतात ना जेव्हा स्टेजवर उभं राहिल्यानंतर, ती जी मजा असते ना ती काहीतरी वेगळी आहे असं सहज नेहमी असं वाटायचं. आणि त्या पद्धतीने मग नाटकाकडे खूप ओढा हे व्हायला लागला. आम्ही दिवाणी दावा शिरवाडकरांचं बसवलं होतं आणि शाळेमध्ये नेहमी अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग असायचा. आणि त्याचं एक विशेष शिक्षकांकडनं कौतुक अशासाठी व्हायचं की तुम्ही पुस्तकाच्या पलीकडे काहीतरी करता आहात किंवा काहीतरी मुलांनी केलं पाहिजे, असा एक त्यावेळेचा एक भाग होता. त्यात घटना चांगली अशी घडली की मंदाकिनी खांडेकर म्हणजे वि. स. खांडेकरांची कन्या त्या आम्हाला शिकवायला आल्या. त्यांचं हिंदी अतिशय चांगलं होतं, मराठी अतिशय उत्तम होतं. किंवा गप्रप्रधानांची बहीण त्या मला शिकवायला होत्या. त्यामुळे सतत काय वाचलंस रे, नवीन काय वाचतोयस रे, हा प्रश्न शिक्षकांच्याकडनं विद्यार्थ्यांना सतत विचारला जायचा. आणि पुस्तकांच्या जगामध्ये आपण आजूबाजूला असलं पाहिजे हे त्यावेळेपासून एक मनामध्ये जे होतं. त्यामुळे पुस्तकं तेव्हापासून जी आयुष्यामध्ये आली ना ती आयुष्यामध्ये आलीच त्या काळामध्ये. अभिराम, तुझा मला खरंच हेवा वाटतो की इतक्या मोठ्या मोठ्या, आता तू नावं घेतलीस, इतक्या मोठ्या लोकांचा जवळून दुरून तुझ्यावरती संस्कार होण्यासाठी, वैचारिक संस्कार होण्यासाठी, लेखन संस्कार होण्यासाठी संपर्क आला. 2च दिवसापूर्वी जागतिक पुस्तक दिन साजरा झाला, वाचक दिन. हो. तर आता घरी जाशील जेव्हा, आणि आई आहे ना अजून, हो, हां, तर तिला माझा प्रणाम सांग. अगदी. कारण 87 वर्षी तुझी आई अजूनही वाचन करते. त्यांना प्रणाम, सलाम सगळं काही कुर्निसात. आपण तुझ्या आईची एक चित्रझलक पाहणार आहोत. काय बोलावं मला कळत नाही आहे, पण तरी मला खूप आनंद होतो आहे आणि अभिरामबद्दल मला खूप अभिमान वाटतो आहे. आणि या
आता म्हटलं तर मला त्याच्या लहानपणापासूनचा या दिशेचा प्रवास आठवतो आहे. म्हणजे अगदी लहान होता तेव्हासुद्धा त्याला याच विषयाची आवड होती आणि त्याने हळूहळू आपली प्रगती करून घेतली. आणि आता आपण बघतोच की त्याला याच्या सिनेनाट्यसृष्टीत आणि साहित्यामध्ये त्याला यश मिळतं आहे आणि या गोष्टीचा मला खरोखर अतिशय अभिमान आहे. तर आता तुझं अकॅडमिक करिअर आणि वाचन आणि लिहिणं किंवा अभिनय करणं हे सगळं कसं काय सुरू झालं? त्यावेळेला कोल्हापूरला 2 जे स्टुडिओ होते, शांत किरण आणि जयप्रभा, तिथे शूटिंग पाहायला जायची एक सवय लागली किंवा एक छंद जडला. आणि म्हणजे मला आठवतं मी 7वी-8वी मध्ये असताना जाऊन तिथे शूटिंग करणाऱ्या प्रत्येक दिग्दर्शकाला किंवा नटांना जाऊन भेटायचो आणि म्हणायचो की मला सिनेमात यायचं आहे, मला सिनेमात यायचं आहे. म्हणजे मी अगदी दादा कोंडकेंना भेटलो, मी अगदी अरुण सरनाईकांना भेटलो त्यावेळेला. आणि गंमत काय व्हायची की प्रत्येकजण माझ्याकडे बघायचा आणि म्हणायचा काय करतोस, तर शाळेत शिकतो. नाही, आधी शिक्षण पूर्ण कर. एकदा दादा कोंडकेंना भेटलं तर ते म्हणाले आधी शिक्षण पूर्ण कर, आमच्या वेळेला ठीक होतं ते, आता शिक्षण महत्त्वाचं असतं. आणि मग हळूहळू एक लक्षात यायला लागलं की शिक्षण करणं महत्त्वाचं आहे. आणि एक अशी जिद्दही झाली की लोक म्हणायची की ज्याला बाकी काही जमत नाही तो नाटक सिनेमामध्ये येतो. तेव्हा मी असं ठरवलं की आपण शिक्षण पूर्ण करायचं. आणि मग मी ग्रॅज्युएट झालो. त्याच्यानंतर मी जर्नालिझमचा एक कोर्स केला, डिप्लोमा केला कम्युनिकेशन आणि जर्नालिझमचा. आणि ते सगळं केलं आणि तरीही माझ्या मनामध्ये हे सगळं राहिलं याचं कारण कोल्हापूरला काम करताना एक जाणवायला लागलं की म्हणजे त्यावेळेला आजूबाजूला नाटक म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे मेळे असायचे आणि ते मेळे पाहायला जायचो किंवा अशा पद्धतीने म्हणजे पुण्या मुंबईची म्हणावी त्या पद्धतीची नाटकं कोल्हापूरला तशी खूप कमी यायची किंवा त्या काळात आम्हा मुलांना कुणी पाठवायचं नाही नाटकांना वगैरे. त्यामुळे कधीकधी मला या गोष्टीचं फार वाईट वाटतं की त्यावेळेला जी विलक्षण गाजलेली, ज्यांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली अशा पद्धतीची नाटकं आम्हाला पाहायलाच नाही मिळाली. म्हणजे त्यावेळेला कोल्हापूरला जर मी बॅरिस्टर पाहिलं असतं, मी सखाराम पाहिलं असतं किंवा तर ही नाटकं पाहायलाच नाही मिळाली त्यावेळेला. पण तरीसुद्धा मनामध्ये एक अशा पद्धतीच्या रंगभूमीबद्दल एक आकर्षण होतं. आणि नंतर मी जेव्हा पुण्याला आलो 12वी नंतर शिकायला, कारण माझा भाऊ पुण्याला नोकरी करायला म्हणून आला आणि मी हाऊस म्हणून त्याच्याबरोबर पुण्याला आलो की मला नाटकात काम करायचं आहे वगैरे वगैरे म्हणून. तर तिथे झालं असं की तिथे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ज्या असायच्या त्या स्पर्धेमध्ये मी काम करायला सुरुवात केली. आणि तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण हाऊस म्हणून नाटकाकडे बघतो आहोत, इतकं हे सोपं नाही आहे. म्हणजे जायचं, भेटायचं, काम मिळालं की काम करायचं अशा पद्धतीने होत नाही. तर त्याला एका प्रशिक्षणाची किंवा त्याच्या पाठीमागे एक काहीतरी विचार आहे, अभ्यास आहे, तो केला पाहिजे. नेमकं त्यावेळेला सत्यदेव दुबेंचं 1 वर्षाचं वर्कशॉप आमच्याबरोबर झालं. 1 वर्षाचं वर्कशॉप. त्यांनी आमच्याबरोबर एक तुघलक नावाचं नाटक केलं होतं आणि त्या नाटकाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्यांनी वर्कशॉप घेतलं होतं आमचं पुण्यामध्ये सत्यदेव दुबेंनी ड्रॉपर्स नाट्य संस्थेच्या बरोबर. आणि वर्षभर दुबेजी यायचे, म्हणजे शनिवार रविवार ते तिकडून यायचे, आम्हाला आठवडाभर काम करायला लावायचे. अशा पद्धतीने त्यांनी ते तुघलक नावाचं नाटक आमच्याकडनं बसवून घेतलं होतं. तर त्या नाटकामध्ये मी मॉबमध्ये वगैरेच होतो, पण त्यांनी मला बॅकस्टेजचं काम दिलं होतं. त्यामुळे विंगेमध्ये बसून मोडे हलवणं वगैरे असं काम होतं. त्यामुळे त्याचे 25 प्रयोग आणि रिहर्सलचे आधीचे 3 महिने संपूर्ण वेळ मी ते नाटक विंगेत बसून ऐकलं. आणि मला असं वाटतं की त्या नाटकाचा लेखक म्हणून माझ्यावरती एक संस्कार झाला. अच्छा, की नाटक वेगळ्या प्रकारे असंही असू शकतं की नाटकामधले शब्द कसे वापरले आहेत, पॉजेस कसे वापरले आहेत, कसं कॅरेक्टरायझेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हळूहळू मला असं वाटतं की त्या नाटकामुळे मी नाट्यलेखनाकडे गंभीरपणे पाहायला लागलो. कारण त्यावेळेला मी एकांकिका लिहित होतो, पुरुषोत्तम करंडकमध्ये एकांकिकांसाठी बक्षिसं वगैरे मिळाली होती. पण तरीही मला नंतर असं वाटायला लागलं की याकडे फार गंभीरपणे बघण्याची आवश्यकता आहे. मग मी दुबेजींना असं म्हटलं की मला NSDमध्ये जायचं आहे. दुबेजी म्हणे अजिबात जाऊ नको, तिथे काही होत नाही वगैरे वगैरे. पुण्यातल्या मातब्बर लोकांना भेटलो तेही म्हणे NSDत जाऊ नको वगैरे. पण मला असं वाटत होतं की आपण गेलं पाहिजे. मी NSDमध्ये गेलो आणि NSDमध्ये गेल्यानंतर मग मला परत एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नाटकांची एक ओळख झाली. म्हणजे गंमत अशी की मी NSDमध्ये गेलो, दुबेजींना आवडलं नाही, त्यांनी मला खूप शिव्या दिल्या आणि 3 महिन्यांनी ते आम्हाला शिकवायलाच आले NSDमध्ये. मग दुबेजींना मी म्हटलं दुबेजी NSDमध्ये शिकणं वाईट आहे, तर मग शिकवणं चांगलं कसं? तर मग त्यांच्या पद्धतीने त्यांनी परत मला शिव्या दिल्या वगैरे वगैरे. पण त्यांचं प्रेम होतं एकूण याच्यामध्ये. तर तिथे गेल्यानंतर मग जी काही माणसं भेटली, म्हणजे फ्रिट्स बेनिविट्स असतील, त्याच्यानंतर BV कारंत असतील किंवा
रतन थियम असतील, रामगोपाल बजाज असतील, कीर्ती जैन असतील, या सगळ्या लोकांच्या बरोबर नाटकाकडे खूप तुझी NSDची बॅच किती साल? माझी 90 साली मी पास झालो, 90 साली मी पासआउट झालो बरं. NSD मधनं. आणि त्याच्यानंतर मग तो NSDचा पूर्ण कोर्स मी संपवला आणि त्याच्या आपण NSD बद्दल जरा अधिक गप्पा मारूया. हो, कारण तुझ्यासारख्या चांगलं लिहिणाऱ्या चांगलं लिहिणाऱ्या म्हणजे ॲनालिटिकली बोलणाऱ्या, विचार करणाऱ्या अशा माणसाकडून मला NSD बद्दल ऐकायला आवडेल. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. पण त्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आपण अभिराम भडकमकर या उत्तम लेखकाशी आपण गप्पा गोष्टी करत आहोत. तर अभिराम, NSDमध्ये गेल्यानंतर माझ्या एक असं लक्षात आलं की म्हणजे किती ज्याला म्हणतो की मंच परिभाषा आपण जी म्हणतो, थिएट्रिकल लँग्वेज, ती किती वेगवेगळ्या पद्धतीने लोक स्वतःला व्यक्त होत आहेत. म्हणजे स्वतःच्या शरीरातनं, शारीराच्या कंपोजिशन्समधनं. आपल्याकडचं थिएटर हे थोडंसं शब्दप्रधान नाटक आहे असं मला वाटतं. इवन आपल्याकडचा सिनेमासुद्धा शब्दबंबाळ आहे. हो. तर त्याच्या पलीकडे जाऊन शरीराचा वापर कसा केला जाऊ शकतो, स्टेजच्या वेगवेगळ्या किती शक्यता आहेत, या सगळ्यांचा एक त्या ठिकाणी एक आवाका जो आहे तो दिसायला लागला. आणि मग लक्षात यायला लागलं की आपण जे करतो आहोत थिएटर, आपण जे आत्तापर्यंत थिएटर पाहिलं त्याच्या पलीकडचं सुद्धा एक जग आहे, एक थिएटर आहे. आणि त्या थिएटरची ओळख त्यावेळेला त्या सगळ्या याच्यामध्ये झाली. म्हणजे रतन थियमसारखा मणिपूर स्टाईलनी नाटक करणारे दिग्दर्शक, BV कारंतांसारखे फोकशी संबंधित असलेले दिग्दर्शक होते. त्याच वेळा फ्रिट्झ बेनिविट्स शेक्सपियर ब्रेख्त या संदर्भामध्ये शिकवणारे होते. तर अशा पद्धतीने फ्रिट्झ तिकडे शिकवायला आला होता. हो, आम्हाला आमचं नाटकही त्यांनी बसवलं होतं. त्यांनी एक वर्कशॉप आमचं मोठं घेतलं होतं आणि ते फार विलक्षण पद्धतीने त्यांनी हे केलं होतं. पण आय नेव्हर न्यू दॅट फ्रिट्झ बेनिविट्स ही व्हिजिटेड NSD. नाही, NSDमध्ये असंख्य वेळा ते आलेले आहेत. अरे वा. आणि मला फार गमतीची गोष्ट वाटते की पहाटेच्या वेळेला ते NSDमध्ये यायचे आणि सफाई कर्मचारी बायका ज्या होत्या ना त्या बसलेल्या असायच्या आणि ते त्यांच्याबरोबर चहा पीत गप्पा मारत बसायचे. तर एकदा मी त्यांना विचारलं की अहो, त्यांना इंग्लिश येत नाही, तुम्हाला हिंदी येत नाही. तर ते म्हणायचे की अरे, भाषेचा, शब्दांचा काही नसतं म्हणे, आम्ही कम्युनिकेट करतो एकमेकांशी. अशा पद्धतीने ते कम्युनिकेट करायचे. त्यामुळे अशा पद्धतीचा तो माणूस. आणि तेव्हा माझं थोडंसं एक कन्फ्युजन असं सगळं चालू होतं की म्हणजे मी तेव्हा कामही करायचो, मी लिहायचो सुद्धा. फ्रिट्झ गेला हे माहिती आहे हो ना हो तुला? हो हो हो. तर त्यावेळेला त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की थिएटरमध्ये स्पेशलायझेशन नसतं. स्पेशलायझेशन नावाचा प्रकार थिएटरमध्ये नाही. नटाला सगळ्याच गोष्टींची तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हा त्यांचा एक फार महत्त्वाचा भाग होता. आणि ते मला नेहमी सांगायचे की कारण मला लोक सल्ले द्यायला लागले की तू अभिनय करू नको, तू दिग्दर्शनात पड, दिग्दर्शन करू नको, लेखन कर, किंवा तू शिक्षक चांगला होशील वगैरे. तर मला ते म्हणाले की एक लक्षात ठेव, काही झाडं सुरूसारखी असतात, काही वडासारखी असतात. वेगवेगळ्या शाखा प्रशाखा पारंब्यांमधनं ती मोठी होतात. काही झाडं सरळसोट असतात. त्यामुळे तुला कशा पद्धतीने तुझी वाढ होते आहे हे तू निसर्गावरती सोडून दे. त्यामुळे हे फार महत्त्वाचं त्यांनी मला सांगितलं होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्यांचे म्हणजे कसे असतात संस्कार की ते ज्या पद्धतीने नाटक बसवायचे. आणि म्हणजे मी एकदा आजारी पडलो होतो, महिनाभर मी आजारी होतो आणि त्याच्यानंतर मी महिनाभर वर्गामध्ये नव्हतो. आणि 1 महिन्यानंतर जेव्हा मी वर्गामध्ये गेलो तेव्हा त्यांना कुणाकडनं तरी कळलं होतं की मला गोड फार आवडतं. तेव्हा फ्रिट्झ बेनिविट्सनी स्वतः बंगाली मार्केटमध्ये जाऊन लाडू विकत घेतले 1 किलो. त्याचा एक मोठा लाडू तयार केला आणि मी वर्गात आलो तेव्हा त्यांनी माझ्यासमोर तो असा लाडू प्रेझेंट केला. तर अशा पद्धतीचं प्रेम आणि शिक्षण हे जे आहे ते त्या काळामध्ये मिळालं. त्यामुळे अशा पद्धतीची माणसं आयुष्यामध्ये नुसती येणंसुद्धा तुम्हाला खूप प्रगल्भ करून जातात. तुझ्याकडून खूप खूप गोष्टी ऐकायला मिळत आहेत, अजून ऐकायच्या आहेत. पण त्यापूर्वी काही प्रथितयश लोकांनी तुझ्याबद्दल काय म्हटलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. आणि आम्ही म्हणतो की जे न देखे कवी ते देखे अनुभवी. मग ते अनुभव स्वतःचे असोत किंवा दुसऱ्यांचे असोत, हे टिपकागदाप्रमाणे नेमके आणि अचूकपणे टिपण्याची अभिरामकडं खूप मोठी हातोटी आहे. आणि तेच त्याचं कलावंत म्हणून सामर्थ्य आहे असं मला वाटतं.
आत्ता नुकतीच त्याची दुसरी कादंबरी आलेली आहे. कादंबरी विश्वामध्ये त्यांनी आणखी काही नवे विक्रम पराक्रम करावेत अशी अपेक्षा आहे. आणि आज विशेषतः महानगरातलं जे जीवन, त्याच्या नाना परी ताने बाने, हे कितीतरी असं वादळांनी असं भरून गेलेलं आयुष्य आहे. तर अशा एखाद्या वेगळ्या विषयावर त्यांनी कादंबरी लिहावी आणि नाटकं लिहावी आणि त्याच्याकडून उत्तमोत्तम साहित्य घडावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. अभिराम हा एक उत्कृष्ट लेखक आहे. वास्तविक तो NSDचा ॲक्टिंग ग्रॅज्युएट आहे आणि उत्कृष्ट कलावंतही आहे. पण मला तो लेखक म्हणून खूप पसंत आहे आणि मला असं वाटते तो ॲट द मोमेंट वन ऑफ द बेस्ट रायटर्स आहे. NSD मधल्या प्रशिक्षणाबद्दल जरा एवढ्यासाठी सांग की NSD मध्ये जाणे किंवा मला नाटकात सिनेमात काम करायचं असं म्हणणे, माझी फार इच्छा आहे, मला फार हौस आहे असं म्हणणे, याच्यामध्ये मोठा काळ जातो तरुण पिढीचा. हो. पण नेमकं काय करायचं हे कळत नाही. तुझ्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळावं असं सांग. बरोबर. NSD मधलं जे प्रशिक्षण आहे ना, ते 2 पद्धतीने काम करतं, की म्हणजे एकतर अभिनय हा विचारातनं होणारी प्रक्रिया आहे. म्हणजे मुळात पहिल्यांदा अभिनयासाठी विचार असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरातनं ते सगळं तुम्हाला अभिनीत करायचं असतं. तर त्यामुळे शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हीवरती त्या ठिकाणी काम करण्याचा एक प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस असतील. म्हणजे चित्र पाहायला शिकण्यापासून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो, की तुम्ही चित्र कशी पाहिली पाहिजेत किंवा मूर्ती कशा पाहिल्या पाहिजेत, इथपासून ते तुमच्या शरीरामधनं वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी, शरीराची लवचिकता, मातीच्या गोळ्याप्रमाणे प्रत्येक भूमिकेसाठी ते कशा पद्धतीने वापरायचं, या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि मुळात मला असं वाटतं की हा एक विचार असल्यामुळे तो विचार कसा करायचा ह्याचं प्रशिक्षण NSD मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला एक सांग की ह्या कलाक्षेत्रामध्ये एकदम म्हणजे आधी कॉमर्सची डिग्री, त्याच्यानंतर जर्नलिझम, त्याच्यानंतर एकदम म्हणजे पत्रकारिता बाजूला ठेवून एकदम अभिनयाकडे. तर हे करत असताना घरून, कारण आपण सगळी मध्यमवर्गीय माणसं आहोत, एक मध्यम वर्गाची एक मानसिकता असते. तर या मानसिकतेमधून उद्भवणारे काही विचार की बाबा जपून हे जे काही करतोयस ते, हे काही असं घरनं सांगितलं गेलं का? आणि तसं सांगितलं गेलं असेल तरीही त्यांना तू ते कसं समजावलंस, कसं पटवून दिलंस? कारण हे सगळ्या घराघरातून आजकाल होत आहे. हो हो. ॲक्च्युली या सगळ्या संदर्भामध्ये माझ्या भावाचा बाईट आहेच. त्यांनी या सगळ्यामध्ये जेव्हा मी या क्षेत्रामध्ये जायचं ठरवलं तेव्हा काय नेमकं वाटलं त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहेच. तर आपण तो बाईट बघूया. मग आपण बघूया ना तो भाऊ काय म्हणतोय तुझा या तुझ्या निर्णयाबद्दल, हे आपण ऐकूया ना. अभिरामला लहानपणापासूनच वक्तृत्व आणि नाटक याची फार आवड होती आणि हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. तर तो शाळेमध्ये असतानासुद्धा तो वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि अनेक बक्षिसं मिळवली होती. तसंच नाटकामध्ये सुद्धा त्याने अनेक बक्षिसं मिळवली होती लहानपणीसुद्धा. आणि त्यानंतर तो जेव्हा कॉलेजमध्ये आला तर तेव्हा तो स्वतः लिखाण करायला लागला, स्वतः दिग्दर्शन करायला लागला. आणि त्यावेळेससुद्धा आम्हाला फार कौतुक वाटायचं. आणि त्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये मात्र त्याला इतकी बक्षिसं मिळालेली आहे की एका पेपरनी तर असाही उल्लेख केला होता की महाराष्ट्रामध्ये अशी एकही वक्तृत्व स्पर्धा नाही की ज्या स्पर्धेमध्ये त्याला बक्षीस मिळालेलं नाही. आणि नाटकामध्ये सुद्धा त्याला असंख्य बक्षिसं मिळाली होती. पण तोपर्यंत जेव्हा ते हे सगळं हौशी होतं तोपर्यंत आम्हाला काही वाटत नव्हतं. पण ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की यासाठीच मी आता माझं जीवन समर्पित करणार आहे, तर त्यावेळेस मात्र आम्हाला त्याची काळजी वाटायला लागली. कारण हे जे क्षेत्र आहे नाटकाचं हे अतिशय अनसर्टन आहे आणि या क्षेत्रामध्ये यश मिळालं तर माणूस खूप वर जातो, पण जर नाही मिळालं तर काय होऊ शकतं याची आम्हाला फार काळजी होती. त्यामुळे त्यांनी या नाट्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे जावं असं आम्हाला काही वाटत नव्हतं. त्यामुळे जेव्हा त्यांनी सांगितलं की मला NSDमध्ये जायचं आहे त्यावेळेस मनातूनच आम्हाला ते नकोच होतं. असं वाटत होतं की यांनी नोकरी करावी आणि जीवन जगावं शांतपणे आणि हौशी म्हणून त्यांनी नाटकामध्ये काम करावं. नाट्यलेखन असेल, चित्रपट लेखन असेल, कादंबरीचं लेखन असेल, त्याचबरोबर अभिनय, दिग्दर्शन या सगळ्या पातळीवर अभिरामने इतकी चतुरस्तर कामगिरी केलेली आहे आणि इतकं मोठं आणि भरीव काम त्यानं केलं की त्यानं अक्षरशः या क्षेत्रामध्ये मैलाचे दगड स्थापित केलेत असं म्हणायला आपण हरकत नाही. आणि महाराष्ट्राला जो एक समृद्ध परंपरा आहे, पुलंची आहे,
त्याचबरोबर आत्रेंची आहे आणि अशाच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून अभिरामकडं या दृष्टीनं पाहणं हे मला वाटते संयुक्तिक ठरेल. तर घरच्यांचा मग हा अशा तऱ्हेचा विचार होता तुला पाठिंबा देताना. आता एकदम तू अभिनयाकरता म्हणून NSDत दाखल झालास आणि त्या संदर्भातली बरीचशी माहिती जी आवश्यक आहे अतिशय नव्या पिढीच्या मनोरंजनाच्या क्षेत्रात येण्याच्या इच्छेला काहीतरी खाद्य पुरवणारी अशी ती तू दिलीस. पण मग एकदम लेखनाकडे कसं काय वळलास? म्हणजे पत्रकारितेचं केलं होतंस, ते अंग तुझ्याकडे होतं म्हणून की तुला आतून उत्स्फूर्तपणे असं वाटायला लागलं की मी जोपर्यंत नाटकात काम करत नाहीये, प्रत्यक्ष अभिनय करत नाहीये, तोपर्यंत मला जे वाटतंय ते मी लिहून काढणार. त्याबद्दल सांग. हे ट्रान्झिशन जे आहे त्याबद्दल सांग. मुळात कॉलेजमध्ये म्हणजे पुरुषोत्तम करंडकमध्ये काम करत असताना पहिल्या वर्षीनंतर म्हणजे सुहास कुलकर्णी नावाचा आमचा एक दिग्दर्शक NSDमध्ये होता. मला अतिशय हो हो हो. आणि त्यावेळेला सुहास बरोबर काम करताना तो नेहमी अशा काही प्रश्नांची चर्चा व्हायची. मग तो त्याच्या स्वभावाप्रमाणे अरे मग लिही ना तू, असं त्याचं दादागिरीचं जे होतं ते. तर मी त्याला म्हणायचो अरे मी तसं कधी काही लिहिलेलं नाही आहे. तर त्यांनी असं म्हटलं की मग तुला जी हवी ती एकांकिका तू लिही आणि बसव आणि त्यात काम कर. आणि मग त्यामुळे झालं असं की मी त्यावेळेला चक्रव्यूह नावाची एक एकांकिका लिहिली, एक अनंतयात्री नावाची एकांकिका लिहिली आणि त्यातली चक्रव्यूह सुहासनी बसवली. आणि मग हळूहळू माझ्या एक असं लक्षात यायला लागलं की त्या एकांकिका लिहित असताना की आपल्या आजूबाजूचं जे काही परिसर आहे, मग तो सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, कौटुंबिक असेल, या सगळ्या परिसराच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी बघतो आहोत आणि त्याला आपण काहीतरी प्रतिसाद देतो आहोत, तो लिखाणाच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यानंतर NSDला गेल्यानंतरसुद्धा ही प्रक्रिया होत राहिली. म्हणजे की म्हणजे मी असं कधी ठरवलं नव्हतं की मी लेखक म्हणून करिअर करेन, पण माझं असं होत होतं की मी लिहित होतो. म्हणजे की NSDमध्ये काही भाषांतर मी करून द्यायचो किंवा काही सीन्स लिहायची वेळ आली की मला बोलावलं जायचं आणि मी ते करायचो. त्यामुळे तसं लिखाण माझं जे होतं ते चालू होत होतं. मुंबईमध्ये आल्यानंतर झालं असं की मी अरुण नलावडेंना भेटायला गेलो एका रोलसाठी, एका सिरियलमधल्या. त्या ह्याच्यामध्ये भेटायला गेल्यानंतर सुधीर भट उभे होते. मग त्यांनी ओळख करून दिली की अरे हा असा मुलगा आहे, तो लिहितो पण वगैरे. तर सुधीर भट म्हणे की अशोक सराफसाठी तुझ्याकडे काही आहे का? म्हटलं की अहो म्हणजे काय? तर नाही मला 2 अंकी नाटक हवं आहे अशोक सराफसाठी, 8 दिवसामध्ये लिहून देत असतील तर सांग. आणि मग मी विचार केला की काय करायचं. आणि त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर NSDमध्ये आम्ही केलेलं एक नाटक माझ्या डोळ्यासमोर आलं, फ्रिट्स, त्या जॉर्ज फेदो नावाच्या एका लेखकाचं. आणि ती सेक्स कॉमेडी होती खरं तर, पण त्याची एक चांगली कौटुंबिक कॉमेडी होऊ शकते असं मी त्यावेळेला बॅरी जोनना म्हटलं होतं, की म्हणजे ज्यांनी ते नाटक बसवलं होतं ते. आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की त्याचं आपण का करू नये. मग डबल रोल वगैरे असं सगळं होतं. आणि मग 8 दिवसामध्ये बसून मी ते नाटक आठवलं. आणि 8 दिवसामध्ये पूर्ण ते आठवलं आणि बसून मी हसत खेळत नावाचं नाटक लिहिलं त्या ह्याच्यामध्ये. आणि ते नाटक लिहिलं, ते अशोक सराफना आवडलं आणि ते स्टेजवर आलं. आणि त्याच्यानंतर जो एक लेखक म्हणून माझ्यावरती फोकस आला की पहिलं नाटक माझं पहिलं नाटक. पण नंतर मात्र मी अशा पद्धतीने सांगेल त्याबरोबर हुकूम कधी लिखाण केलं नाही. नंतर मग मी असा विचार केला की मनामध्ये जेव्हा वाटेल तेव्हाच आपण लिहायचं. म्हणजे त्यावेळेला मी सुधीर भटांना अगदी एक छान डायलॉग पण मारला होता. मी त्यांना असं म्हटलं होतं की लेखनावर माझं पोट आहे पण मी पोटासाठी लिहिणार नाही वगैरे असं. पण ते खरंच आहे की त्याच्यानंतर शेवटपर्यंत म्हणजे आजपर्यंत मला असं वाटतं की मी कधी केवळ कुणी सांगितलंय म्हणून नाटक लिहिलं नाही. कारण मला असं वाटतं की नाटक लिहिताना आपण तेच लिहिलं पाहिजे जे आपल्याला व्यक्त करायचं आहे. आणि म्हणून त्याच्यानंतरची माझी नाटकं खूप वेगळी होत गेली. मग पाहुणा असेल, ज्याचा त्याचा प्रश्न असेल, आत्ता सुरू असलेलं देहभान असेल, तर असा तो प्रवास लिखाणाचा होत गेला. मित्रमैत्रिणींनो, बघत राहा दुसरी बाजू. पण मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अभिराम, हसत खेळत हे पहिलं नाटक झाल्यानंतर आणि त्याला एक विशिष्ट प्रकारचं यश मिळाल्यानंतर, प्रथित यश अशोक सराफसारखा त्याच्यामध्ये कलावंत होता, त्यामुळे असेल, तुझ्या लेखनामुळे असेल, एकूणच सगळ्या गोष्टींमुळे असेल, कसंही करा पण तुम्हाला यश मिळालेलं दिसलं की पुढचा प्रवासाला सुरुवात होते. तर ती सुरुवात करताना जो पहिला जो नियम तू आत्ता म्हणालास
तो सांभाळून तू पुढे लिखाण केलंस की कसं काय केलंस, की कोणीतरी सांगितलं चला हा पदार्थ करून द्या 8 दिवसात असलं? नाही, नाटकाच्या बाबतीत तर मी असं कधीच केलं नाही. माझं असं मत आहे की तू कुठल्याच बाबतीत असं करू नयेस, कोणी करू, निदान तुझ्यासारख्या माणसाने नाही, कारण जेव्हा डेली सोप सुरू झाले त्या काळापर्यंत मी सिरियल्स लिहित होतो, वीकली सिरियल्स. पण ज्यावेळेला डेली सोप सुरू झाले त्यावेळेला मी सिरियलचं लिखाण पूर्णपणे बंद केलं. Very good. आणि त्यावेळेला म्हणजे खरं तर ते खूप पैसे देणारं माध्यम आहे वगैरे, पण तरी मला असं वाटलं की त्यामुळे व्हायला काय लागलं की विचार न करता लिहिण्याची एक प्रक्रिया सुरू होते. आणि मग त्यामुळे मी असं ठरवलं आणि आजपर्यंत मी त्यापासून लांब आहे आणि डेली सोप परत कधी लिहिणार नाही. बर, नाही पण मग आता हे हसत खेळ झाल्यानंतर पुढचं नाटक तू जे विचारपूर्वक लिहिलंस त्याबद्दल हसत खेळत नंतर मी म्हणजे त्या काळात मी पेईंग गेस्ट म्हणून एका ठिकाणी राहत होतो आणि त्या ज्या बाई होत्या, नलिनी केळकर म्हणून त्या बाई होत्या, त्या साधारणतः 75च्या वगैरे होत्या. त्या एकट्या होत्या, आयुष्यभर त्या एकट्या राहिल्या. त्यांची मुलगी आणि नवरा दोघंही जण खूप लवकर गेले आणि अशा याच्यामध्ये. आणि मी तिथे एक स्ट्रगलर म्हणून राहत होतो. तर त्यावेळेला हे जे सगळं आजूबाजूचं वातावरण होतं की बायोडेटा फोटोग्राफ घेऊन जा, कामं शोधा, कधी कामं मिळत आहेत, कधी कामं नाही मिळत आहेत, कधी कामाचे पैसे मिळत आहेत वगैरे, या सगळ्या ह्याच्यामधनं सुद्धा ना मला असं जाणवत होतं की आपल्या मनामध्ये कुठेतरी एक काहीतरी या सगळ्याबद्दल काहीतरी एक खदखद आहे. बरं, त्या बाईंचं एकटेपण मी बघत होतो की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती 75ची बाई संपूर्णपणे आयुष्यभर एकटी राहिली. तिने अत्यंत परखड स्वभावाची, एकटा असल्यामुळे एक इन्सेक्युरिटी, त्यामुळे अत्यंत समोरच्याला अगदी घासून पुसून घेतल्याशिवाय जवळ न करणारी वगैरे. आणि मग मला असं लक्षात आलं की या ह्याच्यामध्ये काहीतरी एक नाटक आहे. आणि मग मी पाहुणा नावाचं नाटक लिहिलं की एक अशा प्रकारची एकटी बाई आणि एक एकटा स्ट्रगलर, या दोघांचं एक भावनिक नातं त्या याच्यामध्ये जुळतं आणि ते दोघं कसं एकमेकांना पूरक होतात अशा पद्धतीचं पाहुणा नावाचं ते नाटक होतं. आणि तेव्हाही माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा मी लिहायला जातो तेव्हा मी माझ्याबद्दल लिहितो, माझ्या आजूबाजूचं काहीतरी लिहितो. आजूबाजूला असलेल्या वास्तवाला असलेली माझी रिॲक्शन म्हणजे माझं नाटक आहे असं मला लक्षात आलं. त्याच्यानंतर ज्याचा त्याचा प्रश्न जेव्हा मी लिहिलं ते सुद्धा अशा प्रकारचंच नाटक होतं की मुंबईमध्ये प्रचंड दंगली झाल्या होत्या आणि माझ्या घरासमोर एक स्वामींचा मठ होता आणि गुरुवारी मठामध्ये गर्दी असायची, इतर वेळेला लोक घाबरून घरामध्ये बसलेले असायचे. मग माझ्या मनामध्ये असा विचार सुरू झाला की परमेश्वर ही काय शक्ती आहे, की मग ती कल्पना आहे की संकल्पना आहे, ह्याच्यामधनं विचार सुरू झाला. आणि त्यातनं मग ज्याचा त्याचा प्रश्नासारखं परमेश्वराच्या अस्तित्वाला क्वेश्चन करणारं एक नाटक त्या ठिकाणी मी लिहिलं. आणि परत एकदा मला हेच जाणवलं की आपल्या मनामध्ये जे काही चाललेलं असतं, आजूबाजूला जे काही चाललेलं असतं, त्याला असलेली आपली एक रिॲक्शन म्हणून आपलं नाटक निर्माण होतं. आणि तीच प्रोसेस आत्तापर्यंत कायम राहिली आहे असं मला नेहमी वाटतं. त्याच्यानंतरचं कोणतं नाटक? त्याच्यानंतर मी प्रेमपत्र नावाचं एक अनुवाद केला तुम्हारी अमृताचा. त्याच्यानंतर मी लढी नजरिया नावाचं एक नाटक लिहिलं, ते मी हिंदीमध्ये लिहिलं, मूळ हिंदीमध्ये, NSD साठी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी. हो, पण हिंदी भाषा सुद्धा तुझी स्वतःची होती? माझी स्वतःची हिंदी भाषा. असं नाही की तू लिहिलं? नाही, मुळात मला ते सुचलं हिंदीमध्ये आणि मी हिंदीमध्येच ते लिहिलं की म्हणजे त्यामुळे त्या पद्धतीने लढी नजरिया झालं. त्याच्यानंतर मग सुखांची भांडतो देहबान आलं, मग सुखांची भांडतो आम्ही आलं. तर अशा पद्धतीचा तो सगळा नाटकाचा जो काही होता तो प्रवास असा सगळा त्या ह्याच्यामध्ये चालत राहिला. सिनेमाच्या लेखनाकडे आणि दिग्दर्शनाकडे वळावंसं केव्हा वाटलं आणि का वाटलं? का सिनेमाच्या लेखनाकडे खरं तर समोरूनच मला हसत खेळत नंतर काही लोकांनी विचारलं की लिहिशील का, आणि मग मी लिहायला सुरुवात केली. म्हणजे एनचंद्रांचा घायाळ नावाचा सिनेमा लिहिला, महेश मांजरेकरसाठी आई नावाचा सिनेमा लिहिला, देवकी नावाचा सिनेमा लिहिला. तर हे सगळं लिखाणाचं जे होतं ते सगळं चालू होतं. आणि हे करत असताना मी एकदा डेली सोप्स लिहिणं बंद केल्यामुळे माझ्याकडे खूप रिकामा वेळ असायचा आणि खूप एक डिप्रेशनसारखंही त्यावेळेला होतं, कामच नव्हतं, कारण डेली सोपशिवाय दुसरं काही व्हायचंच नाही त्या ह्याच्यामध्ये. मी सहज कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथे मी विशेष मुलांची, म्हणजे मतिमंद मुलांची, ज्याला आपण विशेष असा शब्द वापरतो, अशा मुलांच्या शाळेमध्ये मी गेलो आणि मला त्या ठिकाणी लक्षात आलं तिथल्या पालकांचं आणि शिक्षकांचं काम किती अवघड आहे. आणि मग त्या वातावरणामध्ये राहून, त्या वातावरणाचा विचार करून हे करून मी एक अशा मुलाची गोष्ट लिहिली की जो स्वतः डिप्रेस झालेला आहे, डिप्रेशनमध्ये आहे, आणि तो अशा मुलांच्या सहवासामध्ये येतो आणि त्या मुलांकडनं त्याला एनर्जी मिळते. आणि मग मी आम्ही हसू लाडके नावाचा चित्रपट केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप सुंदर भूमिका केलेली आहे. आणि त्यावेळेला ती सगळी प्रोसेस, तो तुझा विषय जो होता तो विषय जो महत्त्वाचा आहे, आणि अशा विषयावरती माझ्या लाडक्या लोकांच्यापैकी तू एक, आणि लेखक म्हणून, आणि पुन्हा
दिग्दर्शक म्हणून उभा राहतोयस, आय थिंक दॅट वॉज युअर फर्स्ट फर्स्ट डिरेक्शन. म्हणून मी ताबडतोब ते स्वीकारलं. गिरीशही होतं त्याच्यामध्ये, त्याचे रिपोर्ट्स अप्रतिम आहेत त्या सिनेमाचे. तो न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये होता, वेगवेगळ्या ठिकाणी तो दाखवला गेला. बाबा आमटेंनी तो सिनेमा पाहिला. आणि नाही, त्याचं कारण असं, हा सिनेमा करण्यापाठीमागचं कारण असं की इथे अंधेरी इर्ला वगैरे भागामध्ये ह्या विशेष जी मुलं आहेत त्यांच्या पालकांची एक मोठी संघटना आहे. त्या संघटनेचा मी अनेक वर्ष अध्यक्ष होतो. माझ्या घरात जरी स्पेशल चाइल्ड नसलं तरी सुद्धा ह्या लोकांच्या साठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तिकडे मी वेळ देत असे एकेकाळी. आणि तो जवळजवळ 10 वर्ष देत होतो. आणि त्याच वेळेला तुझा हा सिनेमा तू माझ्याकडे घेऊन आलास, म्हणून मी तो केला होता. तुझा हा सगळा एकूणच जो खटाटोप आहे, पसारा आहे, कार्यक्षमता आहे, त्याबद्दल आपल्याच बिरादरीमधले, आपल्याच जमातीतले काही कलावंत तुझ्याबद्दल काय बोलतात ते ऐकूया जरा. आजचे माझे जे आवडते लेखक किंवा नाटककार आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचं नाव आहे अभिराम भडकमकर यांचं. मी अनेक वर्ष माझ्या मनात अशी सुप्त इच्छा होती की त्यांनी लिहिलेलं नाटक मला करायला मिळावं, कारण अनेक महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयांवरची त्यांची सखोल अशी नाटकं मी पाहिलेली होती. त्याचबरोबर नाट्यतंत्रावरची त्यांची पकड इतकी जबरदस्त आहे, त्यांची भाषा इतकी प्रवाही आणि नेमकेपणानं ती व्यक्तिरेखा व्यक्त करणारी आहे की माझी खूप इच्छा होती की त्यांच्या नाटकात मला काम करण्याची संधी मिळावी. अभिरामला अभिनयाची फार आवड आहे. अर्थातच या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक माणसाला अभिनयाची आवड असतेच, पण त्याहीपेक्षा तो छान लेखक आहे. त्याला सुचतं ते फार छान सुचतं. आत्ता मी जे नाटक करतो आहे देहभान, हे खूप महत्त्वाचं नाटक आहे. अभिरामनी हे जर 12 वर्षापूर्वी नाटक रंगमंचावर आणलं, त्याच्या आधी ते लिहिलं, म्हणजे त्या वयामध्ये त्याच्या विचारांची झेप काय असेल हे लक्षात येतं. नाटक लिहिणं हे एक विशिष्ट प्रकार आहे लेखनाचा, कारण नाटक हे शब्दांचं माध्यम आहे. चित्रपट लिहिणं, संवाद लिहिणं, कित्येक वेळेला काही न लिहिता लिहिणं, हेही चित्रपट माध्यमाचं एक ती प्रभावी भाषा आहे. त्याबद्दल तुझा काय अभ्यास आहे? मुळात त्याचा विशेष ट्रेनिंग किंवा असा अभ्यास जरी केला नसला तरी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बघत एक ती दृष्टी हे व्हायला लागली की एकतर आपल्याकडचे सिनेमे खूप बोलतात. त्यामुळे आता माझा रेनी डे नावाचा एक सिनेमा जो आला होता त्याचं स्क्रिप्ट अक्षरशः 25 पानांचं होतं आणि त्यामुळे शाब्दिक म्हणजे सगळं स्क्रिप्ट शाब्दिक स्क्रिप्ट. त्यामुळे नटांनी विचारलं, अरे हे कंप्लीट आहे का? तर त्यावेळेला मी आणि दिग्दर्शकांनी सांगितलं की हे पूर्ण स्क्रिप्ट आहे आणि हे 2.25 तासाचं स्क्रिप्ट आहे. तर अशा पद्धतीचा हे, पण खरं सांगायचं झालं तर असे प्रयोग करायला खूप कमी मिळतं मराठीमध्ये. तर तो एक भाग जो आहे की म्हणजे तुमच्याकडे एकदा दृश्य असल्यानंतर तुम्हाला शब्दांची खरं तर गरज काय, किंवा शब्द फारच मोजून मापून आले पाहिजे, आवश्यक तेवढेच आले पाहिजे, हा खरंच अवघड प्रकार आहे आणि तो साधावा लागतो चित्रपट करत असताना. पण आपल्याकडच्या प्रेक्षकांची सुद्धा एक मानसिकता अशी आहे की त्यांना टाळ्या वाजवणारे, टाळ्या देणारे संवाद फार आवडतात त्यांना, की म्हणजे हिरो आला तर तो काही जर बोलला नाही तर अनेक लोकांना असं काहीतरी चुकल्यासारखं, तो मुका बहिरा आहे की काय असं वाटायला लागतं. तर या ह्याच्यामधनं मार्ग काढत मला असं वाटतं की परंतु आता हळूहळू मला असं वाटतं की आपल्याकडे जे नवीन प्रयोग व्हायला लागलेले आहेत त्याच्यामधनं, किंवा आम्ही हसू लाडकेमध्ये तशा पद्धतीचा प्रयत्न मी केला होता त्या चित्रपटामध्ये. पण मला असं वाटतं की हळूहळू आता आपण सिनेमाकडे खऱ्या अर्थाने वळायला लागलेलो आहोत असं वाटतंय. अजूनही नाही, उदाहरणं खूप कमी आहेत, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ती एक जाण आता निर्माण झालेली आहे. हां, कारण मला तरी असं पटकन आजच्या सिनेमाच्या संदर्भात या विषयाबद्दल असं म्हणायचं धाडस होणार माणसांना. नाही, ते पुरेसं नाही, त्याच्याबद्दल असमाधान आहे, पण मला असं वाटतं की ते आता एक त्याची चर्चा सुरू झालेली आहे की अरे आपण बोलपट करूया नकोत, आपण आता चित्रपट करूया, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे आणि लोक त्या दृष्टीने प्रयत्न करतायत असं मला वाटतं की. अच्छा,
नाही, तुझा यातला अनुभव माझ्यापेक्षा अधिक असेल एवढ्या करता की तू लिहितोच आहेस, नाटक लिहितोयस, सिनेमा लिहितोयस, सिनेमा दिग्दर्शन करतोयस, तू विविध पद्धतीने गुंतलेला आहेस कामामध्ये. कम्पॅरेटिव्हली मी आत्ता तेवढा गुंतलेला नाही आहे, त्यामुळे तू म्हणतोयस ते मला विश्वास ठेवायला काही हरकत नाही आहे. मी आता तुला एक प्रश्न पुढचा विचारणार आहे, त्याच्यापूर्वी आपण पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेणार आहोत. त्याची आवश्यकता असतेच. म्हणून मित्रहो, आपण एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा भेटीला आम्ही तुमच्या येणार आहोत. या छोट्याशा विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत आहे. अभिनय करता करता, लेखन करता करता आणि एक चित्रपट तू केलास, चित्रपटाचं दिग्दर्शन तू हे करत होतास, एकांकिका दिग्दर्शित करत होतास, लिहित होतास, हे मी मान्य करतो. चित्रपटाचं दिग्दर्शन याविषयी तुझे अनुभव, तुला का करावंसं वाटला, चित्रपटाचं दिग्दर्शन का करावंसं वाटलं आणि किती चित्रपट तू दिग्दर्शित केलेले आहेस त्याबद्दल विस्ताराने सांग. मुळात आम्ही असू लाडके जेव्हा मी केला तेव्हा माझा हट्ट असा होता की विशेष मुलांची कामं विशेष मुलंच करतील. आणि त्या बाबतीमध्ये अनेक दिग्दर्शक मला असं म्हणायचे की नको, आपण काही बालकलाकार घेऊ आणि बॅकग्राऊंडला विशेष मुलं वापरू. तर तिथे तो एक वाद व्हायचा आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आता कुणीतरी हा दिग्दर्शित केला पाहिजे आणि म्हणून खरं तर मी दिग्दर्शनाच्याकडे वळलो. पण वळल्यानंतर मात्र मग मी लगेच सिनेमा सुरू न करता एक 3-4 महिने त्याच्यावरती पूर्णपणे दिग्दर्शक म्हणून ते स्क्रिप्ट परत एकदा लिहून काढायला सुरुवात केली की व्हिज्युअली मला तो अख्खा सिनेमा कसा दिसतो आहे. आणि म्हणून ती सगळी व्हिज्युअल्स मी लिहित गेलो आणि त्याच्यानंतर मग मला तो एक कॉन्फिडन्स आला आणि एक असं लक्षात आलं की मी कुणाला असिस्ट जरी केलेलं नसलं तरी मी सिनेमाच्या लिखाणाच्या प्रोसेसमध्ये पहिल्यापासून सहभागी असायचो. म्हणजे अगदी कास्टिंगपासून सगळ्या याच्यामध्ये मी उत्साहाने तिथे हजर राहायचो, मी शूटिंगच्या वेळेला हजर राहायचो, मी डबिंगच्या वेळेला हजर राहायचो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या अप्रत्यक्ष सहभागामधनं हळूहळू मला दिग्दर्शनाचे धडे मिळत गेलेले आहेत आणि त्या जोरावरती मी ते धाडस केलं तो चित्रपट दिग्दर्शित करण्याचं. हो, पण हा चित्रपट झाल्यानंतर पुढे काय काय केलंस तू? त्याच्यानंतर मी बाबा लगीन नावाचा एक सिनेमा केला. तो तितक्या प्रमाणामध्ये रिलीज पण नाही झाला आणि तो आलाही नाही. आणि त्याच्यानंतर खरं तर एक थोडी दिग्दर्शनामध्ये मोठी गॅप पडलेली आहे आणि त्यामुळे आता नवीन सिनेमाची तयारी सुरू आहे. नवीन सिनेमाच्यासाठी स्क्रिप्ट्स मी तयार करतो आहे आणि परत एकदा आता एक नवीन चित्रपट घेऊन येण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा वापर करत करत तो नवा चित्रपट बनवण्याच्या मी मागे आहे आता. एकदम कादंबरी लेखनाकडे केव्हा वळलास आणि कसा? खरं तर काय झालं, बालगंधर्व हा चित्रपट मी लिहिला. बालगंधर्वांच्यावरती मी प्रचंड रिसर्च जो केला होता, तर निर्मात्याचं म्हणणं मलाही पटत होतं की निर्मात्याने असं म्हटलं की आपण आपल्या एका महानायकावरती सिनेमा करतो आहोत, तर त्याची जी दैदिप्यमान बाजू आहे ती लोकांना कळली पाहिजे आणि बाहेर पडताना लोकांच्या डोळ्यामध्ये किंचित पाणी असलं पाहिजे आणि उरामध्ये अभिमान दाटून आला पाहिजे की ही आमची परंपरा आहे. पण त्यामुळे झालं असं की तो जो सगळा रिसर्च होता त्या सगळ्या याच्यामध्ये गंधर्वांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल आम्ही बोलत असताना गंधर्वांच्या उत्तरार्धामधले 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी चित्रपटामध्ये आम्हाला सोडाव्या लागल्या होत्या. एकतर गंधर्वांच्या नंतरची आलेली हालाखीची परिस्थिती, त्याच्यानंतर चित्रपटांचं म्हणजे बोलपटाचं झालेलं आगमन आणि त्यामुळे झालेली सगळी नाटकाची जी काही अवस्था धुळधाण उडाली ती अवस्था आणि गोहरबाईंबरोबरचं त्यांचं सहजीवन. तर मला असं वाटायला लागलं की ह्याच्यामध्ये गंधर्वांमधला माणूस आपण पकडला पाहिजे. गंधर्वांच्यामधल्या कॉम्प्लेक्सिटीज, त्यांच्यामधली गुंतागुंत, त्यांच्यामधला विरोधाभास, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत असं मला वाटलं. आणि म्हणून त्या सगळ्यांचा विचार चालू असतानाच दिलीप माझगावकरांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की गंधर्वांवर चरित्र लिहा. तर मी म्हटलं मला चरित्र परत लिहायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये परत एक उदात्तीकरण आणि तो सगळा भाग होईल. मी कादंबरी लिहितो, कारण कादंबरीमध्ये मला गंधर्वांच्यातल्या माणसाचा शोध घेता येईल. आणि ते म्हणाले की हरकत नाही, चॅलेंज म्हणून तुम्ही करणार असाल तर करा. आणि मग मी कादंबरीच्या मागे लागलो. आणि कादंबरी लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की कादंबरी लिहिणं, नाटक लिहिणं याच्यामध्ये फार फरक आहे. दळवींना ते कसं फार अप्रतिम साधलं होतं की 2 भागामधला जो सगळा हे होता.
आणि मग विनया खडपेकर माझ्याबरोबर उभ्या राहिल्या आणि त्यांनी मला कादंबरीची नेमकी आवश्यकता काय असते, कादंबरीमधल्या नेमका फरक काय आहे कादंबरी आणि नाटकामधला, या सगळ्या गोष्टी समजावत त्या माझ्याबरोबर राहिल्या. आणि त्यातनं मी बालगंधर्व ही कादंबरी लिहिली की ज्याच्यामध्ये गंधर्वांच्या मधली जी विसंगती होती किंवा कॉम्प्लेक्सिटी होती ज्याला आपण म्हणू शकू, ती सगळी बरोबर आहे. हां की ती सगळी त्याच्यामध्ये मला मांडता आली आणि एक माणूस म्हणून गंधर्वांच्याकडे मला बघता आलं आणि अशा पद्धतीने मी कादंबरी लेखनाकडे वळलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की कादंबरी हा एकट्या माणसाची प्रक्रिया असते. एक सिनेमा उभा करायचा, एक नाटक उभं करायचं म्हणजे अत्यंत परावलंबित्व असतं. नट तारखा देतील की नाही, प्रोड्युसर ते बरोबर शोज लावेल की नाही, त्याचं प्रमोशन होईल की नाही, यापेक्षा मला असं लक्षात आलं की कादंबरीमध्ये तुम्हाला मोठा पट घेता येतो आणि हा सगळा मोठा पट जो असतो त्याचं मला एक आकर्षण वाटायला लागलं. आणि मग गंधर्वांच्या कादंबरीनंतर हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या 25 वर्षातला जो अनुभव आहे, मी जी इंडस्ट्री पाहिली, त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की एक नवीन क्रांती झाली आहे मधल्या काळामध्ये. म्हणजे औद्योगिक क्रांती झाली, ती वाजत गाजत झाली. त्यांनी सर्व मूल्य आणि या सगळ्यावरची अगदी उलथापालथ करून टाकली. पण माध्यम क्रांती जी झाली म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवण्यासाठी आपण एक टेलिव्हिजन आणला, पण नंतर असं लक्षात आलं की त्यांनी आपल्या मनामनाचा कोपरा व्यापून टाकलेला आहे आणि टेलिव्हिजन आज घरातलं सगळ्यात महत्त्वाचं पात्र होऊन बसलेलं आहे. आणि या सगळे जे बदल होते, जे डेली सोप्सपर्यंतचे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीपासूनचे, त्या सगळ्याचा मी साक्षीदार होतो. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं काय होत चाललं आहे, या सगळ्याचा जो प्रवासाचा वेध घेणारी ॲट एनी कॉस्ट नावाची कादंबरी मी लिहिली की ज्याच्यामध्ये डेली सोप्समध्ये काय घडतं, रिॲलिटी शोजच्या पाठीमागचं सगळं वास्तव काय आहे आणि त्याच्यामध्ये संवेदनशील माणसांची होत जाणारी घुसमट, त्यातून साहित्य, नाटक या सगळ्या अभिजात कला प्रकारांच्यावरती झालेलं आक्रमण आणि हळूहळू आपण सवंगतेकडे कशा पद्धतीने चाललो आहोत आणि सवंगतेला आपण कशी शरणागती पत्करलेली आहे, या सगळ्याचा तो जो प्रवास होता, तो जो मला दिसत होता, तो आत खतखतत होता, तो कादंबरीच्या रूपाने मी बाहेर आणला. राजहंस प्रकाशनने ही कादंबरी करताना हेच म्हटलं की जागतिकीकरणाच्या नंतर झालेली ही जी एक माध्यम क्रांती आहे, जी अत्यंत चोर पावलांनी झाली आणि झाल्यानंतर लक्षात आले की अरे अशी सगळी उलटापालत काहीतरी होऊन बसलेली आहे, त्याचं संपूर्ण चित्रण करणारी ही जी कादंबरी आहे ती ॲट एनी कॉस्ट नावाची मी लिहिली. आणि तो पट मला खूप महत्त्वाचा वाटला. गेल्या 25 वर्षामधला 30 वर्षामधला जो सगळा पट होता, तो सगळा त्याच्यामध्ये मांडण्याची जी एक गंमत आहे ती कादंबरी माध्यमातून मला दिसली आणि म्हणून मी त्याच्या मागे लागलो. ॲट एनी कॉस्ट ह्या कादंबरीचा जो विषय आहे, या विषयावरती नाटक किंवा चित्रपट होऊ शकतो, होईल, त्याच्यावरती चित्रपट होऊ शकतो, होऊ शकतो त्याच्यावरती. कारण ज्यांनी कादंबरी वाचली त्यांनी म्हटलं की अरे आता याच्यावरती चित्रपट आला पाहिजे, त्याच्यावरती एक चित्रपट होऊ शकतो. आणि चित्रपटामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं लोकेशन्स आणि एक मोठा पट आपण चित्रपट होऊ शकतो, निश्चित होऊ शकतो. याचं पब्लिकेशन झालंय? हो, कादंबरी पब्लिश झाली नुकतीच. वेगवेगळ्या प्रकारे त्याचे रिव्ह्यूज आले. अरुण साधूंनी फोन करून मला सांगितलं मला कादंबरी, महेश एलकुंचवारांनी फोन करून सांगितलं बरोबर कादंबरी आवडली, त्यामुळे चांगले रिस्पॉन्स त्याला. वैचारिक देवाणघेवाण म्हणतो लेखकाची, दिग्दर्शकाची. लेखकाने जे लिहिलेलं आहे ते वाचता येतं, लेखकाने जे लिहिलेलं नाही पण तरीही ते तिथे आहे, ते सबटेक्स्ट काढण्याकरता मुळात ते तिथे जे नाहीये पण आहे असं त्या दिग्दर्शकाला कळलं पाहिजे. त्याला कळलं तर त्यांनी ते नटानं सांगितलं पाहिजे, त्याला कळलं नसेल तर नटांना कळलं पाहिजे, दोघांनाही कळलं नाही तर तुला सांगता आलं पाहिजे. असे काही जे प्रसंग आहेत ते एवढ्या करता सांग की आज तुझ्या बरोबरीने अनेक लोक लिहित आहेत, अनेक चित्रपट निघत आहेत, दर शुक्रवारी 7-8-10 चित्रपट रिलीज होत आहेत. पुढे त्याचं काय होतं? देर शुडंट बी वेस्ट ऑफ एनर्जी अँड द मनी. म्हणजे एकूण ऊर्जा जी आहे ती वाया जाते, ती वाया जाऊ नये याकरता यू कंटिन्यू. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एखादं जेव्हा नाटक लिहिता आणि तुमचं इंटरप्रिटेशन काहीतरी वेगळं असतं आणि दिग्दर्शकाचं इंटरप्रिटेशन काहीतरी वेगळं हे होतं, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक संवाद असणं खूप आवश्यक आहे. आयदर तू मला कन्व्हिन्स कर, नाहीतर मी तुला कन्व्हिन्स करतो, अशा पद्धतीचा तो सगळा भाग त्याच्यामध्ये होणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येक नाटकाच्या तालमींच्या वेळेला सुरुवातीला मी नेहमी हजर असतो.
मी असं म्हणतो की आपण याच्यावर चर्चा करू, मला याच्यातनं काय म्हणायचं आहे, त्याच्यातनं काही भलताच तर काही एक वेगळा हे होत नाही आहे ना. आणि सुदैवाने माझ्या दिग्दर्शकांनी प्रत्येक वेळेला त्या तालमींच्या वेळेला मी तिथे हजर असणं, रंगीत तालमींना मला बोलावणं आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मला असं वाटतं की आम्ही एका समान पातळीवरून त्या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहायला लागलो. जसं कुमार सोनींनी देहभान नाटकाच्या वेळेला किंवा सुखांजी भांटो आम्हीच्या वेळेला सुद्धा दोन्ही वेळेला आम्ही ज्या लोकांच्या म्हणजे काही शास्त्रज्ञांच्या भेटी घ्यायला लागल्या होत्या वगैरे, तर आम्ही एकत्र गेलो, आम्ही एकत्र बसलो, आम्ही एकत्र डिस्कशन करून एकत्रपणे तो विषय समजून घेण्याचा जो प्रयत्न होता तो त्याच्यामध्ये होणं, आणि हे फार अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा असं होतं की काही आपण काय लिहिलं आहे, समोर काय होतं आहे, हा धोका खूप असतो असं मला वाटतं. तुझी काही आवडती पुस्तकं अशी आहेत का किंवा लेखक आहेत का की ज्यामुळे तुझ्यावरती त्यांचा प्रभाव पडला? मोहन राकेशांचा प्रभाव माझ्यावरती आहे. तडजोड करण्याचे काही प्रसंग आले का आणि त्याच्यावर काय कशी मात केलीस? खरं तर खूप कधी तडजोड अशी करावी लागली नाही, कारण खूप चांगल्या लोकांच्या बरोबर काम करत राहिल्यामुळे की तडजोडीचे असे प्रसंग नाही आले. अशी कुठली एखादी कलाकृती आहे का तुझीच की जी तुला पुन्हा एकदा वाचल्यानंतर असं वाटलं की नाही, मला ही अजून बदलून अधिक उंचीवर नेता येईल असं कुठली वाटली का? म्हणजे रिअसेसमेंट करावीशी वाटली का? किंवा खरं कसं होतं की जवळजवळ प्रत्येक कलाकृतीकडे पाहताना मला असं वाटतं की ती त्या त्या काळची एक रिॲक्शन असल्यामुळे त्याच्यामध्ये काही हे करण्यापेक्षा मला असं वाटतं की वेगळ्या कलाकृतीतून वेगळ्या पद्धतीने तुम्ही परत एकदा व्यक्त होणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण ते त्या काळाचा एक तुकडा असतो असं मला वाटतं. तू आत्ता जिथे कुठे उभा आहेस ते तुला कोणत्या यश तुझ्या आसपास फिरतंय असं वाटतं? लौकिक अर्थाने आहे का पारलौकिक? नाही, मला स्वतःला असं वाटतं की काम करण्यातलं जे समाधान आहे ना ते खूप मी मिळवलेलं आहे किंवा मी मिळवतो. म्हणजे जेव्हा बालगंधर्व कादंबरी लिहायचं असं ठरवलं तेव्हा पुढचे अनेक महिने बाकी सगळं बंद करून मी केवळ कादंबरी लिहिली, आणि त्या काळामध्ये मी कुठल्याही प्रकारे इतर गोष्टींच्या अर्निंग सोर्सच्या वगैरे मागे न लागता मग काम करण्यातला आनंद तो मला खूप मिळतो आणि त्याच्या मागे मी खूप लागलेला असतो असं मला वाटतं. कारण कदाचित त्या राष्ट्रसेवा दलाच्या शाळेचे संस्कार असल्यामुळे असेल की जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही मिळवा, बाकी या ज्या काही गोष्टी आहेत त्या आनंदासाठी तो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. दूरदर्शनविषयी तुझं काय मत आहे? सुरुवातीच्या काळामध्ये मी अगदी नवीन मुंबईमध्ये आलो होतो त्यावेळेला मी माझा एक बायोडेटा फक्त दूरदर्शनमध्ये टाकून गेलो होतो, आणि त्याच्यानंतर मला अत्यंत आठवणीने मला दूरदर्शनमधनं तार आली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला सबमिट केलेल्या एकांकिका आहेत त्या आम्हाला करता येणार नाही, पण तुम्ही लिहू शकता, तर तुम्ही आमच्यासाठी खास लिहा असं म्हणून त्यांनी मला 2 प्रोग्राम त्यावेळेला मुद्दामून लिहायला लावले होते, आणि त्याचाही व्हिज्युअल मीडिया समजून घेण्यासाठी मला त्यावेळेला खूप उपयोग झाला होता. व्हेरी गुड. झटपट प्रश्नांची एक गंमत आपण करणार आहोत. सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत असं मी हट्ट करत नाही. संत एकनाथ महाराजांचं संपूर्ण नाव? एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी. भारतीय सिनेमाला आज किती वर्ष पूर्ण झाली? 102. रात्र थोडी सोंगे फार. भूतकाळ काळामध्ये जाता आलं तर कोणती घटना बदलावीशी वाटेल? मला असं वाटतं की लाल बहादूर शास्त्रींचं अपघाती निधन ते मी टाळलं असतं, कारण तसं झालं असतं तर देश आज खूप वेगळा असता. व्हेरी गुड. कोणत्या गोष्टीची काही भीती वाटते? नाही, मला भीती नेहमी याच गोष्टीची वाटते की म्हणजे खूप समाधानी आणि आहे त्यात समाधान वाटायला लागेल की काय, की म्हणजे आहे ते खूप छान चाललंय असं वाटायला लागेल. कंटेनमेंट. ऑस्कर मिळालेला पहिला भारतीय चित्रपट? मदर इंडिया. तुझा आवडता दिग्दर्शक? व्ही शांताराम खूप आवडतात. आवडता कलावंत? मला डस्टिन हॉफमन प्रचंड आवडतो. इतिहासातलं सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व राजकीय? अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. तुला मी आणखीन एक छोटंसं काम सांगणार आहे. माझ्याकडे ही एक नोटबुक आहे, याच्यावरती ह्या कार्यक्रमाचा जो एक मोटिव्ह आहे, जे स्वरूप आहे आणि ते स्वरूप येण्याकरता म्हणून जो हेतू आहे मूलतः, त्याबद्दल तुला काय वाटतं याबद्दल तुझी प्रतिक्रिया मला तू लिहून दे.